Z+ सुरक्षाही कमी वाटेल अशा सुरक्षेत सध्या नगरपालिका निवडणुकांचे ईव्हीएम केंद्राभोवतीचा पहारा आहे। यंत्रणेवर अविश्वास दाखवत विरोधकांसह अनेक सत्ताधारी लोकांनीही ईव्हीएम बाहेर स्वतःची यंत्रणा उभी केली। पाहूया। जळगावच्या पाचोऱ्यानंतर आता 40 गावातही ईव्हीएम केंद्राबाहेर खासगी सुरक्षा रक्षक तैनात झाले। ईव्हीएम भोवती पोलीस, सीआरपीएफ, सीसीटीव्ही कॅमेरे, कार्यकर्ते इतकी अभेद्य सुरक्षा असतानाही महाविकास आघाडीनं स्वखर्चातून सुरक्षा रक्षक बंदोबस्तासाठी आणले आहेत। विशेष म्हणजे खासगी गार्ड तैनात करण्याची नवी परंपरा सत्ताधारी शिंदे गटाच्याच आमदारांनी सुरू केली। पाचोऱ्यात आधी आमदार किशोर पाटील यांनी सुरक्षा रक्षक नेमले, त्यानंतर अनेक ठिकाणी हे लोण पसरलं। ईव्हीएम केंद्राबाहेर खासगी सुरक्षा रक्षक, खासगी सीसीटीव्ही बसवले जात आहेत। ईव्हीएम केंद्रांची सुरक्षा कशी आहे ते ग्राफिक्सद्वारे समजून घेऊया। आतमध्ये ईव्हीएम मतपेट्यांचे बॉक्स आहेत, त्या रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत। परभणीच्या गंगाखेडमध्ये ईव्हीएम कक्षाच्या बाहेरही यंत्रणेनं 2 सीसीटीव्ही लावले आहेत। मात्र त्याच सीसीटीव्हींच्या बाजूला अजित पवार गटाच्या उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीचेही 2 सीसीटीव्ही लावले। अनेक ठिकाणी ईव्हीएम खोलीबाहेर राज्याचे पोलीस आहेत, सीआरपीएफच्या तुकड्या आहेत। त्याच्या बाहेर काही ठिकाणी सत्ताधारी आमदारांनी स्वतःचे खासगी गार्ड तैनात केलेत। त्याशिवाय दोन्हीकडच्या उमेदवारांचे प्रतिनिधीही तळ ठोकून उभे आहेत। ईव्हीएम सुरू झाल्यापासून मतप्रक्रिया सोपी होऊन पारदर्शक होण्याचा दावा होता। मात्र महाराष्ट्रात विरोधकांबरोबर खुद्द सत्ताधारी पक्षाच्याही लोकांनी ईव्हीएम केंद्राबाहेर बंदोबस्त लावल्यानं ईव्हीएमवरचा विश्वास अधिक दृढ झालाय की त्यात घट झाली आहे, हा संशोधनाचा मुद्दा आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।